किती जनावर बसतील वरती? 100 राहते अगदी मोकळे म्हणून. शेततळ्याचा कागद आहे ना? हा शेततळे. त्याला 15 वर्ष होऊन गेली. 15 वर्ष झाली. हा बारका ब्रीडर आहे आता. हा वाला ब्रीडर आहे. आता हे तुमच्याकडे मेंढ्या आहेत काही? 4 महिन्यात कोकरू 30-35 किलो वजन देते. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्याबरोबर बाबा आहेत, त्यांचं शेळी पालन आहे. यांनी आता डबल मजली गोठा बांधलाय. जवळपास 2 वर्ष झाले असं यांचा आपण एक व्हिडिओ घेतला होता. अतिशय कमी खर्चामध्ये फक्त वरती कागद टाकून गोठा होता त्यांचा, खाली पण मातीवरती गोठा होता, काहीच खर्च नाही. ते म्हटले होते आपण एक वेगळं नियोजन करणार आहे आणि 1 वर्ष झालं त्यांनी हा गोठा बांधला आहे. नक्की गोठा कसा बांधला, काय काय अडचणी आल्या आणि कुठं कुठं शेळी पालनामध्ये काळजी कुठं कुठं घेणं गरजेचं आहे. त्यांनी याच्या अगोदर जिथं पहिला गोठा होता ते चांगल्या प्रकारे प्रॉफिट घेतलं, पण त्यानंतर काय काय अडचणी आल्या तेही या आपण व्हिडिओमध्ये पाहणार. तर नमस्कार बाबा, आपलं नाव सांगा आणि आपला पत्ता सांगा. शांताराम कुंडलिक सुटके, राहणार निरगुडसर, आंबेगाव, जिल्हा पुणे. तर आपण 1 वर्ष झाला हा गोठा बांधलाय मजल्याचा. बांधण्याचं कारण काय होतं, इथं का बांधलं? का आता हे कसं जाड लोट हे ते जरा आदव कमी झाला आणि जनावर शेपमध्ये राहतात, तसं काही अडचण नाही. आणि याचं नियोजन किती जण बघता? आम्ही 2च माणसं नियोजन. कोण? मंडळी 2 जण. हा, बाकी नाही कोणी याच्याकडे, आम्हीच 2 माणसं आहे. 100 जनावर आपल्या का आहे आता? 100 हा 100. मग त्याच्यामध्ये शेळ्या किती आहेत आणि मेंढर किती आहेत? आता मेंढ्या सगळ्या जवळजवळ 35 आहे. 35 मेंढ्या आहेत. मेंढ्यांचं पण मित्रांनो पाहू वरती जाऊन, एकदम भारी नियोजन आहे आणि त्यांचा अनुभव पण वेगळा आहे याच्यामधला. काही काही शेळ्यांच्याच मागं लागतात, पण मेंढरांमध्ये पण इतकं प्रॉफिट होईल हे कोण विचार नाही करू शकत. मेंढर चांगली. पूर्ण क्षेत्र किती आहे इथून तर, म्हणजे खालचं हे ग्राउंडवर खालचं हे किती लांबी किती पूर्ण याची? 60 फूट रुंदी आहे याची. मग शेड पर्यंतच का? हा नाही, त्या तिकडच्या कोपऱ्यापर्यंत. तिकडच्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत? हा बांधकाम ह्या कोपऱ्यापर्यंत 60 फूट आहे. आणि फक्त शेड किती आहे? शेड 40 बाय 60, 30 बाय 60 आहे. 30 बाय 60 हा, चाऱ्या सहित. आणि तसं फक्त याच्यासाठी जनावरांकरता 40 बाय 30 आहे. 40 बाय 7 हे 4 त्रिक 12, म्हणजे 1200 स्क्वेअर फूट. हा. किती जनावर बसतील वरती? 100 राहते अगदी मोकळे म्हणून. 100 फार मोकळे मोठाली जनावर? हो मोठाली. आणि हे किती आहे तिथं खाली आपण एक काढलाय का? आता हा एक रूम इथं काढलाय, याच्यात हे 40 फूट आहे. मग याच्यात आपण काय भरणार? जनावर भरणार आपले? हा नाही, हे खाद्यटी करता खाली काढलाय, म्हणजे जनावर खाली उतरायची, वर न जाण्यापेक्षा सगळी खाली माती उतरायची, खाल्लं की परत वर काढून द्यायची. म्हणजे असं नियोजन आहे. आता वरती जे शेळ्या आहेत ते इथं सोडणार आपण? इथं सोडणार. सकाळचं खाल्लं तर पुन्हा वर द्यायची, वर सोडून द्यायच्या संध्याकाळी. म्हणजे आणि मग रती पाणी वर घालायचं. पाऊस पाणी असेल तर वरच्या वर खाद्यट घालायची. आणि इथं आतमध्ये काय ठेवणार? आतल्या बाजूला इकूनच जनावर इकून राहणार, दोन्ही बाजूनी ठेवणार. दोन्ही बाजूनी खातील. 100 जनावर बसतील इथं? हो मोकार चांगले. मग आता हा 40 फुटाचा पीस झाला, हा 40 फुटाचा झाला लांबी. गव्हाणी 40 फुटाची लांबीची. पुन्हा बाकीची इकडे पण टाकणार आणि एवढं परत आहे. बरोबर. आणि मित्रांनो, हे जरी बनवलं ना डबल मजली, यांनी खर्च पण कमी केलाय. वरती सगळं पत्र्याचं बनवलंय, पण इथं जे जुनं होतं म्हणजे तो जुनं कागद टाकला ना आपण. कागद तोच बघा मित्रांनो, जो वरचा कागद आहे तर शेततळ्याचा कागद आहे ना? हा शेततळ्याचा कागद आहे. तो वरतून त्याला 15 वर्ष होऊन गेली. 15 वर्ष झाली. पण तुम्ही तिकडेच 12-13 वर्ष चाललाय तो. आता इथं आलेले पण वर्ष होऊन गेले. बरोबर. मग 15 वर्षाच्या कागदाला काय झालेलं नाही? नाही. डबल टाकलाय ना तुम्ही? हा नाही, सिंगल आहे का? वरतून तुम्ही सरमाल टाकले? हा, गबाळ टाकायचं. मग ते तुम्ही दरवर्षी बदलता? हा, गबाळ दरवर्षी टाकायचं. मग त्यामुळे तो कागद खराब होत नाही. बरोबर आहे. हे एक चांगलं नियोजन आहे. आणि अजून त्या कागदावरच चाललं तरी कुठं पाय जाणार नाही. हा. तुम्ही खालून काय टाकले? बांबू येत दोऱ्या आणि अँगल पण टाकलेत ना मध्ये? हा, मग आता सगळं टाकलं. आता लोखंड उरलं होतं, मग ते वायाला घालवण्यापेक्षा मग ते इथं टाकले. बरोबर. हे पण कमी करायचं झालं. हे पहा मित्रांनो, इकडं इथून सुरुवात आहे गोट्याला. इथं काही आता ही ईदचे बोकड आहेत ना बाबा? हा, हे ईदचे बोकड आहेत मंडळी. हे आता ईदला जातील. आणि आपला ब्रीडर कोणता आहे मग? हे काय? हा बारका ब्रीडर आहे आता. हा वाला ब्रीडर आहे. किती दाती ब्रीडर? आता दात लावलाय. 2 दात झाले. 2 दाती झालं. आणि आता इथनं वरती हे. त्याचबरोबर इथं यांनी खाली कोंबड्याचं पण नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल माहिती घेऊ. एक वरती जाऊयात आपण.
हे पहा मंडळी, त्याचं सिमेंटनी केलेलं आहे इथं वरती जायला यायला. मग काय काय लाकडामध्ये करतात मग तुम्ही? ते लाकडामध्ये करण्याचं नाही ठरवलं का? नाही लाकडाचं खराब होतं पावसाने आणि त्याने, त्याच्यामुळं आपण मग Permanent दोन्ही करून अँगल टाकून गज आतरलं आणि त्याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीट टाकलं. बरोबर. म्हणजे याला भ्याव नाही, कवर आहे पण चढाय उतराय चांगलं सगळ्याला, घसरणार नाही. बरोबर. आता आणि जनावर खाली मग जातात व्यवस्थित. आता हे तुमच्याकडे मेंढ्या आहेत, काही शेळ्या आहेत, त्याचे पिल्ल आहेत. तर आता हे काय ह्या मेंढीची ही 2 पिल्लं, हां हां हां. त्या डावळ्या मेंढी. कोणत्या जातीचे मेंढ्या आहेत त्या माडगाळ. माडगाळ जातीच्या. कुठून आणलेले तुम्ही? हे तिकडून आणलं तर जत माडगाळ मधून. त्याची खासियत काय या जातीची? हे नाका बिकाला जरा टाईट असते, बाकी आहे खासियत. आणि वाढीचं प्रमाण जे असेल, वाढीचं प्रमाण जास्त. पिल्ल द्यायला पिल्लं 2-2 होतात. होते. हो. एक 10 मेंढ्या जर असेल तर 3 मेंढ्यांना 4 मेंढ्यांना तरी 2-2 पिल्लं होतात. म्हणजे 40% 2 पिल्लं होते. हो. फक्त रक्त मेंढ्यांना असेल ना का 2-2 पिल्लं ठरली. आणि जीव लावला का 2-2च पिल्लं होतात. बरोबर. आणि शेळ्या कोणत्या जातीच्या असल्या का? शेळ्या आहे सानेले, जमनापारी आहे, 2-3 बिटलचे आहेत, कोठाचे आहेत, आपण सोजेते आहे. शेळी पालन हे ईदच्या दृष्टीने करतो ना? हा, ईदच्या दृष्टीने. तर काय दुसरं मग त्याच्यात तसं प्रॉफिट कमी आहे शेळीमध्ये ना. हां. काढाचं वजन वाढीचा एक आहे वर्षीच्या मोरच. त्याच्या आत नाही. ईदीचं आपण जनावर ठेवलं ना, 12 महिन्याचा बोकड असेल, लई किती जीव लावला तर 30 किलो 35 किलो वरण 12 महिने. पण दुसऱ्या वर्षाला कसं आहे 60-70-80 किलो वजन देते. दुसऱ्या वर्षाला जास्त वाढत. हा, बारीकपणी कमीच वाढायचं. तसं बकरामध्ये नाही. मेंढ्या. बकरामध्ये एक आहे वाढणीचा चांगला त्याला. बर. 4 महिन्यात कोकरू चांगला रत्ती पाणी उसक जर जीव लावला तर 30-35 किलो वजन देते. असं त्याचा रिझल्ट आहे. तुमचं दिवसभराचं नियोजन कसं असतं बाबा आता? दिवसभराचं नियोजन हे असंच बाबा, कसं आहे एकदा बुसकाट घालायचं. सकाळच्या पारी रत्तीप टाकला का बुसकाट घालायचं. खुराकामध्ये काय देतो मग? मका. फक्त मका? मका दाना. हा, त्यानंतर अख्खा दाना. आणि ते आपलं उसक टाकलं थोडं मग त्याच्यावर बुसकाट घालायचं. बुसकाट टाकल्यानंतर 2 वाजता मकाची म्हणा कायची कुट्टी करून टाकायची एकदा. आणि संध्याकाळी इलायची घासन त्याची कुट्टी. असं 3 टाइम खायला आता घालत असतो. सुक्यामध्ये कोणता भुसा आहे? सुक्यामध्ये हरभरा भुसा. आणि वर्षभर हरभरा भुसाच देतो? हो, वर्ष. काय रेटने पडला आपल्याला? 6.5 रुपये घरपोच. पहिली किती संख्या होती मागच्या वर्षी? आता मागल्या वर्षी बरीच लय संख्या होती, यंदा थोडी कमी आहे. काय कारण काय? कधी खुरकूत आल्यामुळं जरासा घोटाळा झाला. कधी आला होता खुरकूत? दिवाळी झाली आणि कळड बारकाली झाली, खुरकूत झाला. कसं काय आला खुरकूत? काय कारण ते काय? म्हणजे काय झालं, एक जोडीदाराच्या यांनी आला, जवळ गोठा होता त्याचा शाळा गायांचा, आणि ती कुट्टी न्यायचं आमची. मग ते कुट्टी न्यायचं तर ते झालं त्याच्यातून ते आमच्या याला लागड. लस नव्हती करत का तुम्ही? कधीच मी लस नव्हती केलेली. कधीच नाही? कधीच नव्हती. खुरकूत लस कधीच करीत नव्हती. याच्या आधी नव्हती केली? फक्त PPR द्यायचा फक्त, बस. कधी असा प्रॉब्लेम आला नाही म्हणून कच गाळ राहिलो थोडा. बरोबर. मग ज्या वेळेस लाळ्या खुरकूत आला त्यावेळेस मग किती प्राणी दागावले आपले? प्राणी म्हणजे 20 कळड माही गेली. बापरे. हो. म्हणजे सगळे जमुनापारीचे जे टॉप क्वालिटीचे होते? हो, टॉप क्वालिटी एकदम सानेलची टॉप क्वालिटी होती ती गेली. मंडळी आम्ही सांगतो की 2 वर्ष आधी जवळपास एकदम भारीतल्या क्वालिटीच्या शेळ्या आणि करडं पण एकदम भारीतल्या क्वालिटीचे व्हायचे यांना. त्यातून बाहेर कसं पडलं मग? आता त्यातून मी इंजेक्शन मारून हे करून जनावर काही वाचवली. काही मोठालं बोकाड गेले चांगले, 2-3 बोकाड. बरंच मोठं नुकसान झालं तुमचं. म्हणजे तसं आपलं 2-3 लाखाचं नुकसान झालं त्या खुरकतामुळे. हो. आज तिकडं माझ्या का वपाय असते तर तुम्हाला सांगू तो 2-3 लाख रुपये मला त्या बोकडांचं नेमकं झालं जास्त. बरोबर बरोबर. आणि शाड खराब झाली, मंगाळ झाल्यामुळं त्यांची जी पहिली ताकद होती ती राहिली नाही. दूध राहिली नाही. अशा अडचणी आल्या त्याच्यात, खूप अडचणी आल्या. हो. तेव्हा मेन खुरकूत लस ही जी दिवाळीत केलीच पाहिजे. बरोबर आहे. आणि इतरांनी पण काय काळजी घेतली पाहिजे? काळजी घेतलीच पाहिजे. कोणत्या लस ह्या गरजेच्या आहेत? एक PPR आणि खुरकूत 2 लस. आता काय आपण सोडित नाही, मग त्या अंत इशार त्याचा काही संबंध येत नाही. बरोबर.
आपल्या काय जागेवर आपण जागेवर असते त्याच्यामुळं काय ते कुठं मग जाणार आहे चरायला, मग अंत इशार होणार, काय कारण नाही. आता पिल्लं आहेत एक 10-15 पिल्ले आहेत. आणि मोठाल्या शेळ्या मोठाले शेळ्या 18-19 शेळ्या, 40 एक जनावर आहे बकरू. शेळ्यांचं नियोजन तुम्ही आता सांगत होते तसं, हा. शेळ्यांचं आणि बकराचं नियोजन कसं, म्हणजे विक्रीचं किमतीचं कसं आहे? नाही बकरू आपल्या भागामध्ये तर तसं बकराचं पैसे जास्त होते हो, कारण आपल्या शेळीपेक्षा. हा, कारण बोलायच्या हा. हे असल्यामुळे बकरं बरीचशी नेतात. मग ते किती महिन्याला आपण विकतो? तसं बकरू 3ऱ्या महिन्यात चांगला जीव लावला तर 3ऱ्या महिन्यात, 4था निम्म्या महिन्यात खपून टाकेल. कितीला जातात? 10-11, 10-11 आणि 10.5. हा, आणि एक वर्षभरात किती वेळा खाली होतात? 2 वेळा, वर्षात 2 वेळा वर्ष. मग ते मेंढी गेल्यानंतर आहे ना महिन्यात 1.5 महिन्यात लगेच लागून जाते, लगेच जाते. लगेच. आणि आता 4 महिन्याची कोकरं झाले त्या मेंढ्या आता 1.5 महिन्याच्या गाबणी. आजाराचं प्रमाण कसं आहे? शेळ्या जरा आजारी पडतात जास्त. आणि शेळी आजारी पडत. हो, कारण बकरू थोडं नाही. आता त्यांना खुरकूत झालता, हा पण त्यांना काय म्हणजे असा प्रॉब्लेम जाणवला नाही. त्यांनी रेटून नेलं, हा. त्यांना एक इंजेक्शन दिले, त्याच्यावर ते कव्हर झाले. मग मेंढींमधलं एक पण मेलं नाही नाही? नाही. काहीच आणि नाही. परत मेंढ्या परत येल्या, पण त्याच्यावर ती कोकरं चांगली दिली, परत ही कोकरं चांगली दिली, आणि आता बरं. परत एक गाभणी. एक वर्षभरात कमीत कमी 2 तर मिळणारच आपल्याला पिल्ल. 2 पिल्लं अगदी जाड्या. म्हणजे त्याचं 20,000. 13 महिने जाणार, हा, पण 13 महिन्यात 14 महिन्यात आपल्याला 2 पिल्लाचा अगदी वाचपा मेंढी देते. आणि एक गॅरंटेड 20,000 कमीत कमी वर्षाला एकच देते शेळी. हो. पार किती तुम्ही जीवला काय हे करा. जी शेळी भाद्रपद महिन्यात लागली ती भाद्रपद मध्येच लागणार, जी वैशाखात आत्ता लागल्या हम्म. त्या शेळ्या ह्याच टायमाला परत लागायच्या. नाही नाही, 5 महिन्यात खाली झाले मग परत नाही, नाही. 2-3 महिने लागत. नाही लागत शेळी, नाही मासच लागत. करत नाही. माझंच करत नाही. जी जे आता काय नाही, ह्या शेळ्या आता दिवाळीत येणार, तिथून मोरं गारठ्याचं प्रमाण राहते. बरोबर. पुशीपुनोच्या मोरं हिट वाढत हा, 4थ्या महिन्यात, मग 4थ्या किंवा 5व्या महिन्यात, 5व्या महिन्यात शेळ्या हिटवर येणार. बर. मग आता 6वा महिना चालू आहे. हे एवढाच फरक होणार, बाकी काय नाही. लई बदल झाला तर 1 महिन्याचा. विक्रीचं नियोजन कसं करता मग तुम्ही? विक्रीचं नियोजन जागेवरच आपण देऊन टाकत असतो. ईदला तयार करता हा, बोकड? ईदला आपलं नर असतील ते ईदला सांभाळायचं. दरवर्षी किती असायचे बोकड तयार? दर साल 17-18 इतके असं बोकडं? बोकड आपल्याकडे राहायचे. मग ह्या वर्षी आता यंदा काय 5-7 आहेत, फक्त हम्म. त्या खुरकुतामुळं आपलं ते पण नुकसान झालं. नुकसान झाले. आणि याची विक्री कशी असते मेंढ्यांची? मेंढ्यांची काय नाही, मेंढ्यांचं पाळा तुकरू जातं, हम्म, हे बकरावाली नर नेत्यात काही. पुन्हा पण आपण वाढवायचे म्हणल्यानंतर आपण देत नाही. देत नाही मेंढ्या जास्त. हा. पण जे बोकड ते मेंढरे, अरे नर जर नर खर्च आहे. करून जर ठेवला, हा, तुमच्या बोकडापेक्षा कमीत कमी 4,000 तरी रुपये जास्तीच वाढ. तुम्ही ईदीला बोकडाला किती जीव लावा, हा, पण बालिंग्याचं पैसे जास्त होणार. 4,000 रुपये गवय ना बोकडापेक्षा, आणि शिवाय बोकडाला खर्च जास्त, यंदा खर्च कमी येणार पण पैसे जास्त होणार. आणि दात तुम्ही- लावायला कमीत कमी 70-80चं वजन लावते 70-80 किलो हो. एका वर्षात. वर्षात. नक्कीच त्याचं परवडतंय मग ते परवडते. कारण वजन लवकर जास्त गेन करतंय ना ते, पटपट पटपट. वजन वाढीचं वेग जास्त. रोज म्हणलं तरी 400 ग्रॅम मी ते वाढत. बापरे, चांगले. मग आणि खाली तुम्ही कोंबड्या ठेवल्यात? हा, कोंबड्यांचं आपलं खाली वय जाते, लेंड्या खाद्यात हा. फोडी द्यात, खत चाळी द्यात. त्यांचं काय पुढं त्यांना काय डायरेक्ट किती येतात ते? आणि गावरान आहे का? हा, गावरान प्युअर आहे. 100 आहे. 100 एक आहे. हा. मग त्याचे काय अंडे विकता का? कोंबड्या? अंडी वापायची आपली काय येतं जाग्या वगैरे आहे का इथं नेत्यात 10-5, कोण 20, कोण 10 अशी नेत्यात. मग आपली किती निघतात मग डेली? तशी 30 अंडी रोजची निघायची. निघतात हा. 10 रुपयाने. हा, पण आता कसं आहे, पहिले 40 कोंबड्या होत्या, आता त्याची पिल्ले आहेत, आता वाढल्यात परत. हा, मग आता जास्त निघणार, आता परत वाढतील. आता परत बसवल्यात, परत वाढणार. म्हणजे असं वाढत जाईल. हा, आता याच्यातलं 5-50 ओपून टाकणार. बरोबर. आणि त्यांचा मग खर्च काय? जेवढं 100 ठेवायचं फक्त, बरं. बाकीचं प्रॉफिट करून घ्यायचं. काय ते ठेवून उपयोग. बरोबर आहे. आणि खाली खायला काय त्यांना? खाली काय ना आपलं उसक तांदूळ बिंदूळ कुठं काय असं आपलं राशनचं, आपलं ते याचं पडीलं खाली सांडलेलं हा, ते आणायचं. तेच टाकता. हा, ते बाकी काय बाकी नाही खाद्य काय. बिद्य काय काय नाही? नाही तर मग आपली उशी बाजरी म्हणा घरातली. हा, मग त्यांचा काय खर्चच नाही? खर्च नाही त्यांचा लई.
मग त्यांचं आणि जेवढं त्यांनाच आपण म्हणलं ना आता जरा जास्त टाकायची, ते काय खाती नाही, येळमळ तसंच पडत. त्या लेंड्यांमधूनच ते हे खात ते असतात. किडा माकोडा कुठं काय ते एवढी जागा आहे त्यांना, 40 बाय 30ची जागा आहे हिंड आहे, बरोबर. त्याच्यात येळमळ हिंडा ते. बरं कुणी काय कोणतं पकडाला दाखवा नाही, लागती काय नाही नियोजन चांगलं आहे त्यांचं. मग हे चांगलं आहे की त्यातून जेवढे पैसे मिळतात ते सगळे यांच्या खुराकाला खाद्याला जातात. हा मग काय तसं बघितलं तर आहेच ना. मग आता रोजचे 200-300 रुपये तर ठरलेलेच आहे त्यांचे. खर्च यांचा खाद्याचा, मग तो पूर्ण त्यातून निघतो ना. हा मग 300 रुपये त्यांचं आपलं कोंबड्यांचं रोजचं 300-400 आपल्याला काय गुतवायला लागत नाही ना. नाही. हे एक चांगलं आहे की, आणि बाकीच्यांनी पण बघितलं पाहिजे. आणि शेवटी आता 4-5 महिन्याचं कोंबडं झाले, आजच्या आता आखाडात म्हणलं तर 500-700 रुपयांनी जाणार. 7 रुपये 700-800 जाणार आहे. 40 कोंबडे ते प्रॉफिट आपल्याला ते देतेच ना. बरोबर. आणि आता यातून जे निघणार आहे, जे विक्री होणार आहे यातली, ते प्रॉफिट राहणार आहे आपल्याला. हा प्रॉफिटच. मग आता चालूच राहते. आम्ही काय आता मंडळी आमची ते या आता 2-4 बसवल्यात, ती 100 पिल्लं झाली, काही याच्यातली कमी करायची, परत 100 वाढवायची. बरोबर. मग ते जेवढं कोंबडे विकतील त्याचे पण पैसे 5 महिन्यात वापाय येते. बरोबर, त्याचे पण पैसे मिळतील. 5 महिन्यात येतो वापायला पिल्लं. हे कप्पे कसे केले जातात? आता हे 10 बायचं कप्प आहेत, 15 फूट 30 फूट आहे ना असं. इकडे 15 आणि इकडे 15 असं केलेले आहे. 2-2 फूट गव्हाणीला ठेवले असं आहे. आणि 12-12.5 फुटाचं तिकडे आणि 12.5 फूट इकडे. इकडे काय फक्त शाळा ठेवल्यात का ह्या? हा इकडे शेळ्या. इथं ह्या गाभण आहेत का ह्या शाळा आता? हा आता लागल्या शेळ्या सगळ्या, 17-18 शेळ्या लागल्या. आणि इथं मेंढ्या आहेत का मोठ्या? आता ह्या मेंढ्या मोठ्याला नाही, एकच ईद झाली. ज्या सुरुवातीला आणले होते त्या मी वपल्या सगळ्या, एकच मेंढी राहिली. जुन्या दिल्या सगळ्या, आता पुढच्या पिढीच्या ठेवल्या त्या. हे सगळ्या आपल्या इथे येऊन पायदास झालेली. बरोबर. ही सगळी पायदास आपल्या इथं आली. आणि ह्या त्या मोठ्या शेळ्या ह्या जुन्या शेळ्या, ह्या जुन्या जमनापारीच्या शेळ्या आहेत. 2-2, 3-3 इथाच्या शेळ्या आहेत, जुन्या पहिल्या वपल्या. पण या अशा पाठर जोरात होती, पण ते खुरकुतामुळे जरा वंगाळ्या जाईल. पुढच्या वेळेस चांगले होते ना अजून? हो आता चांगले होती ना. आता नाही काय, आता दूध ज्यांना आल्यात का, आता 2-4 शेळ्या येले ना, दूध चांगली काढायला, त्याच्यामुळे कळडे जोरदार झाली. यांना 2-2 पिल्लं होत, 2-2-2.5 महिन्याची कळडे आहेत. पण कसं वजन त्यांचं 15 किलो पर्यंत नाही. शेळी तशी पाहिजे ना मग त्याला. शेळीचं नाही बरं का, पण दूध आहे शेळीला. फक्त काय झालं, खुरकुतामुळे दूध गेलं ते त्या इंजेक्शनच्या पावरने. पहिलं दूध होतं शेळ्यांना. मग पहिलं कळड चांगलीच लावित होते. 2-2 होत असते ना यांना? 2-2 होत्या. जमनापारीला 2-2 होत्या, काहींना नाही होती, काहींना मग एखाद्याला 3 होते. तसंही नाही काही. आता ह्या वर्षीचं प्रॉफिट पूर्ण त्या खुरकुतामध्येच गेलं आपलं. यंदाच प्रॉफिट खुरकुतानी पार बकरांनीच साथ दिली, नाही तर यांनी नाही साथ दिली. बरोबर. बकरांमुळे वाचलो आपण. बकरांचं दोन्ही ताच कसं आहे, 2 लाख रुपये झाले. मग आता 1 वर्षभरात किती बकरं विकता? मेंढ्या आता 10 मेंढ्या मोठ्या लेवायच्या 10-12, तर 2 बऱ्या करून पार गेलं तरी काहींना 2, काहींना 1. पण झालीच ना जवळजवळ 30 कोकरं मला होतात. त्यातली 20 तर विकतच असाल तुम्ही ना? 20 वपलीच. आता मादी फक्त ठुल्या 6-7 माद्या ठुल्यात आता. आणि जे चांदीच्या इथं 11,000 6 माद्या नर देऊन टाकले. शेडमध्ये काय झाडून घ्यायला लागत नाही? काय नाही, झाडा बिडायचं काय नाही, खाली जाते डायरेक्ट. फार सगळं खाली पडते. खालचं किती दिवसातून साफ करता? 3 महिने. 3 महिन्याने काय टेन्शन नाही? 3 महिन्यात भरायचंच. म्हणजे डायरेक्ट ट्रॉली भरत असेल? ट्रॉली भरायची. ते काय कामगार येऊन भरून जात असतील डायरेक्ट? मग 7 निघूत 8 निघूत 3 महिन्यात एवढं भरून न्यायचं. लेंडी खताचे चांगले पैसे होत असतील ना? आता लेंडी खत आम्ही घरीच वापरतो. आता ईद झाली, ईदच्या कसं करणार? आता बकराचं नियोजन जे असे आपलं मेंढ्यांचं. मेंढ्या वाढवायच्या आता. म्हणजे पुढच्या वर्षी जर 40 मेंढी कमीत कमी मेंढी आपल्याला ठेवायची. मेंढीच करणार आपण. शेळ्या खाली ठेवणार. शेळ्या पण ठेवणार, पण थोड्या ठेवायच्या. 10 शेळ्या ठेवायच्या फक्त, त्या खाली ठेवणार. आणि सगळ्या मेंढ्या इथं भरून टाकायच्या. इथं वर सगळे मेंढ्या ठेवणार. भेटूया एका चांगल्या माझ्यासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.